नमस्ते, मी उमा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर येथे मी एकदम वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे। एक काकडी, एक टोमॅटो आणि यापासून आपण आज रेसिपी बनवणार आहे। चवीला अतिशय छान असलेली रेसिपी तुम्ही नक्की बनवचाल आणि पुन्हा पुन्हा आवडीने बनवून खाचाल अशी ही रेसिपी आज आपण बनवत आहे। चला तर लगेचच या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी येथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे धुवून घेतलेली काकडी टाकायचे। त्याचबरोबर एक वाटी मी हा रवा घेतलेला आहे। येथे कोणताही साईजचा रवा चालेल, छोटा किंवा मोठा। एक वाटी रवा यामध्ये टाकल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये दही हे टाकून घ्यायचे। जर तुम्हाला दही हे आवडत नसेल तर दही हे स्किप करून तुम्ही येथे अर्धा लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता। आता यामध्ये अर्धा ग्लास हे पाणी टाकून हे छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। शक्य होईल तितका आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। हे पहा, मी शक्य होईल तितके हे बारीक करून घेतले। आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं बॅटर शिल्लक आहे, तर त्यामध्ये अर्धा कप हे पाणी टाकून घ्यायचं आणि असं फिरवून यामध्ये टाकायचं, म्हणजे काहीही वेस्ट जात नाही। आता यामध्ये अर्धा चम्मच हे मीठ टाकून घ्यायचं। त्याचबरोबर पाव चम्मच हे खाण्याचा सोडा हे टाकून घ्यायचं आणि चांगलं असं हे बॅटर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही येथे पाहू शकता, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही। या पद्धतीने हे बॅटर आपण हे तयार करून घेतलेले आहे। या पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। ज्याप्रमाणे आपण डोस्याची ही कन्सिस्टन्सी ठेवतो त्याचप्रमाणे हे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीनुसार एवढी ठेवायची आहे। फार जास्त पातळही नाही आणि फार जास्त घट्टही नाही। तर एकीकडे मी साईडला गॅसवर पॅन हे गरम करण्यासाठी छान असं ठेवलेले आहे। त्यावर तेल टाकून चांगलं असं पसरून घेतले। तवा छान असं गरम झाल्यानंतर यावर 1 ते 1.5 चम्मच हे बॅटर टाकून असं पसरून घेणार आहोत। मस्त हे बॅटर आपण पसरून घेतले। आता वरची साईड हे सुकल्यानंतर त्यावर बारीक असं कट करून घेतलेले टोमॅटो आणि कांदा यावर टाकून घ्यायचं। इथे आपल्याला गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे। छान असा मीडियम फ्लेमवरती हा डोसा भाजून घ्यायचा आहे। थोडंसं वरून मिरची पावडर हे टाकून घ्यायचं। चांगलं असं भाजल्यानंतर ते एका साईडला पलटायचं आणि काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये। तर तुम्ही पाहू शकता, छान असा मस्त डोसा हा बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही या पद्धतीने थंडगार काकडीचा मऊ लुसलुशीत डोसा ट्राय करू शकता। तर व्हिडिओ हा आवडले असेल तर एक लाईक अवश्य करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढचे बेल आयकॉन हे प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी ही तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील। आणि उन्हाळ्यामध्ये हा डोसा नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।